शरद पवारांकडून भिवंडीतून बाळ्या मामा उर्फ सुरेश म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काँग्रेसमध्ये नाराजी पसरली। यावर विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे। भिवंडीची परंपरागत जागा राष्ट्रवादीला सोडल्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते नाराज असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय। काँग्रेसनं लोकसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध केलाय। ज्ञान अर्थात गरीब, युवा, अन्नदाता, नारी अशा संकल्पनेवर आधारित हा जाहीरनामा आहे। 5 न्याय 25 गॅरंटीवर आधारित हा जाहीरनामा आहे। यात 30 लाख तरुणांना नोकऱ्या, शेतकऱ्यांना हमीभाव अशा मुद्द्यांचा समावेश आहे। महायुतीतला नाशिकचा तिढा आज सुटण्याची शक्यता आहे। हेमंत गोडसेंचं तिकीट कापून भुजबळांना उमेदवारी निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। नाशिकच्या जागेसंदर्भात काल रात्री सागर बंगल्यावर फडणवीस आणि अजित पवारांमध्ये चर्चा झाली आहे। जळगावात गिरीश महाजनांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। विद्यमान खासदारांना डावलून भाजपनं स्मिता वाघ यांना तिकीट दिलं। अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। उन्मेष पाटील यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला। त्यांच्यासोबत गेलेल्या करण पवारांना जळगावात मवियाकडून तिकीट मिळाले। आता उन्मेष पाटील यांची साथही करण पवारांनाच मिळेल। त्या नाराजीचा स्मिता वाघांना फटका बसू शकतो। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर भाजप खासदार उन्मेष पाटील आणि पारोळा नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष करण पवार जळगावमध्ये दाखल झाले। यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांचं जल्लोषात स्वागत केलं। जळगाव लोकसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर करण पवारांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं। पंकजा मुंडेंनी राष्ट्रवादी मवियाचे बीडचे उमेदवार बजरंग सोनवणेंना उमेदवारीसाठी शुभेच्छा दिल्यात। माझी निवडणुकीची तयारी केवळ निवडणूक जाहीर झाल्यावर नाही तर 5 वर्ष सुरू असते असा टोला त्यांनी लगावला। तर ज्योती मेटे अपक्ष लढणार असतील तर तो त्यांचा निर्णय आहे अशा शब्दात पंकजांनी प्रतिक्रिया दिली। शिवसेना शिंदे पक्षाकडून मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघासाठी संजय निरुपम यांच्या नावाची चाचपणी सुरू आहे। त्यामुळे संजय निरुपम शिंदेच्या शिवसेनेकडून लढणार का याची चर्चा सुरू झाली आहे। संजय निरुपम यांच्यासोबतच शरद पोंक्षे, सचिन पिळगावकर आणि सचिन खेडेकर या मराठमोळ्या कलाकारांच्याही नावाची चाचपणी सुरू आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। महायुतीच्या मेळाव्यांना आजपासून सुरुवात होते। महायुतीचा पहिला मेळावा आज संध्याकाळी 6 वाजता वांद्र्याच्या रंगशारदा इथे होणार आहे। या मेळाव्याला मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार, शिवसेना शिंदे पक्षाकडून किरण पावसकर, राष्ट्रवादीकडून समीर भुजबळ उपस्थित असतील। महायुतीचे विधानसभा मतदारसंघनिहाय मेळावे आजपासून सुरू होणार आहेत। रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात अद्याप उमेदवाराची अधिकृत घोषणा झाली नसतानाही केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी प्रचार सभा सुरू केलेल्या आहेत। उद्या राजापूर आणि जयगड मतदारसंघात राणेंच्या जाहीर सभा होणार आहेत। या मतदारसंघावर भाजपसोबत शिंदेच्या शिवसेनेनंही दावा केलाय। उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत इथून लढण्यास इच्छुक आहेत। एकनाथ खडसे पुन्हा भाजपवासी होणार या चर्चांना उधाण आलंय। त्यावर गिरीश महाजन आणि रक्षा खडसे यांनी सूचक प्रतिक्रिया दिली। एकनाथ खडसेंचा संपर्क थेट वरच्या लोकांशी आहे, ते खालच्या लोकांशी संपर्क ठेवत नाहीत, त्यामुळे माझ्याकडे त्यांच्या प्रवेशाबद्दल माहिती नाही असा टोला गिरीश महाजन यांनी लगावला।